3 दिवस हा कार्यक्रम आहे। या 3 दिवसामध्ये मराठी या विषयावरती अनेक लोक तुम्हाला येऊन तुमच्याशी बोलतील, अनेक विषय सुचवतील। मराठीला पुढे कसं न्यायचं हे सांगतील। मी आता जो आपल्या समोर उभा आहे, गेली अनेक वर्ष मी मराठी या विषयावरती मी बोलत आलो, मराठी या विषयावरती अंगावर केसेस घेत आलो, मराठी या विषयामध्ये मी जेलमध्ये गेलो, आपल्याच महाराष्ट्रात। मी आता म्हैसकर मॅडमला तेच सांगत होतो, मी अत्यंत एक कडवट मराठी आहे। आणि माझ्यावरती संस्कारच त्या प्रकारचे झाले। मी आजोबांचे पुस्तक रूपातनं झाले, बाळासाहेबांचे माझ्या वडिलांचे झाले, महाराष्ट्रातल्या इतक्या अनेक बुजुर्ग लोकांचे झाले। आणि महाराष्ट्र ही काय ताकद आहे ही जशी जशी मला समजत गेली तसा मी जास्तीत जास्त त्याच्या प्रेमात पडायला लागलो। मला आता जून महिन्यामध्ये मला अमेरिकेला बृहन महाराष्ट्र मंडळ अमेरिका यांनी मला आमंत्रित केलेलं आहे। मला त्यांच्यात अध्यक्ष मला इथे भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही महाराष्ट्र मंडळातर्फे आम्ही अमेरिकेमध्ये अनेक 100 शाळा काढल्या आहेत। महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद होत असताना अमेरिकेमध्ये मराठी शाळा सुरू होत आहेत, हे काही कमी आहे का? मला असं वाटतं की आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे। जगभरामध्ये मराठी माणूस पसरलेला आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये गेलेला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच। जेवढा महाराष्ट्राचा विचार तुम्हाला इतर भाषांमध्ये आणि इतर लोकांमध्ये जेवढा तुम्हाला नेता येईल, पसरवता येईल आणि आपण किती श्रीमंत आहोत हे सांगता येईल हे कमीच। परंतु महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या शहरांमध्ये आज मराठी सोडून ज्या वेळेला मला कानावरती हिंदी ज्या वेळेला यायला लागते त्यावेळेला त्रास व्हायला लागतो। भाषेला विरोध नाही, भाषा उत्तम, पण हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे।